नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सर्वांना आनंददायी आरोग्यदायी जावोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गुरुवार, त्याचसोबत वैशाख अमावस्या आणि शनी जयंती आहे. त्यामुळे दुग्ध शर्करा योग आहे बरं का सेवा करण्यासाठी. आणि शनी जयंती ही वर्षातून एकदाच येते, त्यामुळे शनी जयंतीची सेवा काय करायची, कशी करायची ह्याचा व्हिडिओ आपण केलेला आहे. पाहिला नसेल तर नक्की पहा, खूप प्रभावी सेवा आहे. आणि शनी जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची केलेली सेवा ही वर्षभर आपल्याला फलप्राप्ती करून देत असते. जरी आपल्याला 7:30चा काळ चालू असेल तरीही न घाबरता ही सेवा करायची आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. तर आज शनी जयंती असल्यामुळे, त्याचबरोबर वैशाख अमावस्या असल्यामुळे आणि गुरुवार असल्यामुळे आपली झालेली ही पूजा आहे. किती पूजा करू आणि किती नाही होतं असं गुरुवारी, की महाराजांसाठी किती करावं तेवढं थोडंच वाटतं बरं का. तर अगोदरच मी फुले वगैरे आणून ठेवलेली होती, नैवेद्याची तयारी पण झाली होती. आणि त्याचबरोबर आज आहे आणखीन एक आनंददायी दिवस. काय आहे ते मी पुढे सांगणार आहेच. चला, आज आपण अचानक तुळजापूरला आलेलो आहोत. हे आहे आईसाहेबांचं आजचं दर्शन. छोटीशी क्लिप घेतली, कॉपीराईट लागेल म्हणून बरं आपल्या व्ह्युअर्ससाठी. तर आपल्या धाराशिवपासून हार्डली 22 किलोमीटर आहे तुळजापूर. आणि आता सध्या रोड खूप चांगले आहेत, त्यामुळे फक्त 15 ते 20 मिनटामध्ये धाराशिवमधून तुळजापूरमध्ये पोहोचता येतं. आणि जर आपल्याला आईसाहेबांचं दर्शन घ्यायचं असेल तर पासेस काढावे लागतात. मुखदर्शनाला रांग असते आणि होमाचं दर्शन गेल्या होतं. तर आपल्या वेळेनुसार आपण ठरवायचं आहे. आम्ही लवकर घरी येणार होतो, त्यासाठी आम्ही सकाळी निघालो होतो. जमलं तर मुखदर्शन घेणार होतो आणि पासेस काढले नाहीत, कारण पुढच्या महिन्यामध्ये आपण आईसाहेबांचं श्रीखंड आणि सिंहासन भरणार आहोत. त्याचं आपलं ऑनलाईन बुकिंग झालेलं आहे, म्हणून आम्ही आत गेलो नाही. आज फक्त होमाचं दर्शन घेऊन आलो, कारण आज खूप आनंददायी दिवस आहे म्हणून. आज तुळजापूरला अचानक येण्याचं कारणही तसंच आहे बरं का. कारण आज आहे 6 जून आणि 33 वर्षापूर्वी आईसाहेबांच्या साक्षीने आणि सर्व देवदेवतांच्या साक्षीने मी आणि माझे पती लग्नगाठेमध्ये बांधलं गेलो होतो. आणि सर्व देवदेवतांच्या आशीर्वादाने, महाराजांच्या आशीर्वादाने आणि सर्व वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाने आमचा संसार सुखाचा चालू आहे बरं का. आम्ही ह्या आनंददायी दिवशी घरात केक कट करणे किंवा मेणबत्त्या फुंकणे ह्या गोष्टी करत नाही. आपल्या सेवेकरी मार्गामध्ये ते चालत नाही ना. त्यामुळे जवळपासचं जे देवस्थान असेल तिथे आपल्याला वेळ असेल तर आम्ही जाऊन तिथले आशीर्वाद घेतो आणि घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घेतो. जमेल तसं घरामध्ये गोडधोड बनवतो. आज शनी जयंती असल्यामुळे जाताना काळे उडीद आणि तेल घेऊन गेले होते मी. जवळच मंदिरातच, म्हणजे मंदिराच्या आवारातच शनी महाराजांचं देखील मंदिर आहे. माझ्या मुलाने आणि मिस्टरने तिथे तेल आणि काळे उडीद अर्पण केले. बाकी जे नेलं होतं आपण साहित्य ते देखील अर्पण केलं आणि सगळ्या देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन आपण घराकडे मार्गस्थ झालेलो आहे. कारण आज अमावस्या असल्यामुळे आपल्याला भरपूर सेवा आणि भरपूर प्रकारचे अभिषेक आणि नंतर घरातला नैवेद्य करायचा होता. आणि आज गुरुवार पण असल्यामुळे आपल्याला जमेल तसं आपण स्वामींची देखील सेवा करणार होतो. तर घरी आल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. देवपूजा माझी झालेलीच होती अगोदर, तर मी केली होती शेवयाची खीर. आता ह्या शेवया ज्या आहेत ना, तर त्या शेवया आपण सुजी काढतो, म्हणजे गहू ओलवून जी सुजी काढतात त्या सुजीच्या शेवया केलेल्या आहेत. तूप टाकून छान भाजून घेतल्या. 1 लिटर दूध उकळत ठेवलं होतं. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये त्या शेवया घालून घेतल्या आणि मंद आचेवर छान त्या शेवया शिजत ठेवल्या. तोपर्यंत 1 वाटी साखर घेतली आणि ती कढईमध्ये वितळायला ठेवली. म्हणजे आपण याचं कॅरमलाइज करणार आहे साखरेचं, जेणेकरून खिरीला कलर पण छान येईल आणि चव पण एकदम वेगळी लागेल बरं का. थोडं पण पाणी घालायचं नाही आहे. साखर कॅरमलाइज करताना मंद आचेवर सगळी साखर अशी वितळून घ्यायची आणि साखरेचं छान कलर आल्यानंतर, वितळल्यानंतर ती उकळती जी दूध आणि शेवया आहेत त्यामध्ये घालून घ्यायचं. घालताना अगदी सावकाश घालायचं आहे. तुम्ही पाहताल जेव्हा आपली साखर दुधामध्ये पडते, म्हणजे कॅरमलाइज झालेली साखरेचा तो पाक पडतो ना, तेव्हा दूध एकदम वर येतं बरं का. त्यामुळे अगदी सावकाश पद्धतीने ते दुधावरती घालायचं आहे, नाहीतर एकदम दूध तरी उतू येईल किंवा हातावरती वाफ तरी येऊ शकते. आणि मंद आचेवर छान आपण सर्व
पदार्थ घालून उकळून घेणार आहोत, ज्याने साखर, शेवया आणि दूध एकदम एकजीव होईल. ह्या पद्धतीने मंद आचेवर जरा वेळ उकळलं की चव खूप छान येते. आणि ही जी कॅरॅमलाइज शुगर आहे ना, ही जेव्हा मिक्स करताना आपल्याला असं वाटेल की तो पाक आहे ना, तो की कडक झालेला असेल, थोडासा पळीला किंवा जे काही उलथणं वगैरे असेल त्याला चिकटलेलं असतं बरं का. पण जसं जसं दूध उकळेल, जसं जसं आपण त्याला ढवळत राहू दुधाला, ते तसं तसं निघत राहतं. हे पहा ह्या पद्धतीने. तर घाबरून जायचं नाही, हा पाक काही कडक झालेला नसतो. तो ना जसं दूध उकळेल तसं वितळून जात असतो. अगदी 2 मिनटामध्ये सर्व वितळून जातं. आणि मंद आचेवर छान अशी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि शेवई छान शिजली की त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे मिल्क मसाला हा मी घरी करून ठेवलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता समप्रमाणात भाजून घेतले होते. त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ घालून छान जाडसर अशी भरड मी दुधासाठी करून ठेवलेली असते. गडबडीच्या वेळी ती दूध खिरीला पण उपयोगी येते किंवा आपण जे मसाला दूध करत असतो त्यासाठी पण उपयोगी येते. मंद आचेवर छान उकळून घेतली, आपली खीर तयार झाली. त्याचसोबत मी केलं होतं उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी. ह्या भाजीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्यामुळे नक्की पहा. तर पापड पण तळून घेतले, त्याचसोबत आपण भजे पण तळले. कारण आज गुरुवार आहे, महाराजांना बेसनाचं आवडतं, त्यामुळे मी दर गुरुवारी बेसनाचं काहीतरी करते. त्याचबरोबर आज अमावस्या पण आहे आणि नैवेद्य गुरुवारचा आहे, त्यामुळे ही सर्व छान असा पंचपक्वानांचा नैवेद्य केलेला आहे. त्याचसोबत आनंददायी दिवस पण आहे, दुग्धशर्करा योग आहे, त्यामुळे असे छान जेवण आपण बनवलेलं आहे. आता आपण महाराजांचं ताट भरूया. तर खीर पाहताल तुम्ही, एकदम टेक्स्चर खूपच छान आलेलं आहे. बटाट्याची भाजी, पापड, भजे, नंतर केला होता मी ओल्या वाटणातला म्हणजे ताज्या वाटणातला हा मसाले भात. गरमागरम चपात्या नेहमी ताटामध्ये, नैवेद्याच्या ताटामध्ये भरताना 2 चपात्या, 2 फुलके ठेवायचे आहेत, जे काही आपण करू ते. आज अमावस्या असल्यामुळे गोमूत्र, खडामीठ आणि हळद टाकून घरातील फरशी पुसायची आहे, त्यांनी नकारात्मकता दूर जाते. हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, पाहिला नसेल तर नक्की बघा. त्याचबरोबर हळदीचं उंबऱ्याला लेप पण ह्याचा देखील व्हिडिओ आपण केलेला आहे, तर तो देखील पाहिला नसेल तर नक्की बघा. वेळेअभावी मला ती सेवा शूट करणं जमलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. नवीन व्हिडिओमध्ये भेटण्यासाठी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करते. तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहात, हा आनंद खूप खूप लाख मोलाचा आहे. कुठेतरी महाराजांचेच आशीर्वाद आहेत, त्यामुळेच व्हिडिओंना खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. तर असेच माझ्या व्हिडिओंना प्रतिसाद देत राहा. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया. सगळ्यांना श्री